बीड जिल्ह्यामध्ये आता पोलीस पाटलाच्या जे काही जागा आहेत पहा, ते निघालेले आहेत. लवकरच पेपर सुद्धा होतील. टाईम कसा गेला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आपण या ठिकाणी पाहणार आहेत बीड जिल्हा विशेष सामान्य ज्ञान. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आणि मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. तसे Telegramची लिंक सुद्धा आहे. तर WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा WhatsApp ग्रुपची. त्या ग्रुपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. पहिलं काम ते करा. या ठिकाणी तुम्हाला सगळे बीड जिल्ह्याची माहिती तसेच PDF पोलीस पाटील झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत ते मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करून घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. लवकरात लवकर जॉइन करा कारण की या ठिकाणी आत्ता फॉर्म भरायला चालू आहे आणि लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होऊन जातील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणता एवढी मोठी संधी आम्ही हुकवली. त्यामुळे असं न होता मित्रांनो लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्यासाठी तुम्हाला मी 3 ते 4 सेकंदाचा वेळ देणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करायचे बघा ABCD अ, ब, क, ड. बरोबर की नाही? चुकलं तरी चुकू द्या परंतु टाइप करा. जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास होईल आणि मित्रांनो एकदा टाइप केलं तर हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. चला पहिला प्रश्न मित्रांनो, बीड शहराचं पांडवकालीन नाव टिंबटिंब असं होतं. चला खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, की बीड शहराचं पांडवकालीन नाव काय होतं? द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे मित्रांनो, बीड शहराचं पांडवकालीन नाव होतं चंपावती नगर. ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. काय होतं? चंपावती नगर. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले पहा. बीड शहर टिंबटिंब नदीकाठी वसलेलं आहे. चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत. मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला मजा येत असेल किंवा तुमच्या उपयोगाचा व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. पहा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. मग लाईकच्या बटनावर लगेच टच करून टाका. फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे. तर काय होतं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बिंदुसरा. कोणत्या? बीड शहर मित्रांनो ब लक्षात ठेवायचं. बघा इथं सुद्धा ब आलेलं आहे. इथं सुद्धा बी. बीड बिंदुसरा. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो, पौराणिक दस्तऐवजानुसार बीड जिल्ह्याचे महाभारतकालीन नाव काय होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला द्या उत्तर. तर पौराणिक दस्तऐवजानुसार बीड जिल्ह्याचं महाभारतकालीन नाव होतं ऑप्शन क्रमांक क दुर्गावती. लक्षात ठेवा मित्रांनो, दुर्गावती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा काय? दुर्गावती. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याचा समावेश होतो? बीड जिल्ह्यात किती तालुक्याचा समावेश होतो? चला द्या उत्तर सर्वांनी. मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. व्हेरी गुड. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा. टिंबटिंब या जिल्ह्यास प्राचीन मराठी कवीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. कोणत्या जिल्ह्याला प्राचीन मराठी कवीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? चला द्या उत्तर. बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बीड जिल्हा. समजलं? ऐतिहासिकदृष्ट्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असणारं कंकालेश्वराचं मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? चला खूप महत्त्वाचे प्रश्न येऊ राहिलेत आता. विचार करून उत्तर द्या मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क बीड. लक्षात ठेवा बीड. चला बीड जिल्ह्यामध्ये टिंबटिंब विधानसभा मतदारसंघ आहेत. बघा बीड जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला द्या उत्तर. त्याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क 6. लक्षात ठेवा 6. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचा समावेश टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये होतो. चला द्या उत्तर. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक क छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा बीड जिल्ह्याचा समावेश छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये होतो. पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो जेवढी गाडी फास्ट जाणार तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवलेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो.
249 रुपयाची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे 93 25 23 08 40 या नंबरला 249 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये एकूण टिंब नगर परिषदा आहेत. बीड जिल्ह्यामध्ये किती नगर परिषदा आहेत? तर ऑप्शन क्रमांक क मित्रांनो 6 नगर परिषदा आहेत पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण टिंब पंचायत समिती आहेत. बीड जिल्ह्यात टोटल किती पंचायत समिती आहेत? चला द्या उत्तर. तर ऑप्शन क्रमांक ड 11. लक्षात ठेवा मित्रांनो 11 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. किती? 11. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये एकूण टिंब नगरपंचायती आहेत. बीड जिल्ह्यात टिंब नगरपंचायती आहेत. किती आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 5. किती आहेत पहा? 5 हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? बीड जिल्ह्यात सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक माजलगाव. लक्षात ठेवायचं आपल्याला. माजलगाव हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. माजलगाव धरणाची उंची किती मीटर आहे? चला द्या उत्तर. माजलगाव धरणाची उंची किती मीटर आहे? ऑप्शन क्रमांक क 31 मीटर मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पहा. किती? 31 मीटर. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? सांगा पटकन. बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? व्हेरी गुड. तर मित्रांनो पर्याय अ आणि ब. छत्रपती संभाजीनगर आणि जालना. बघा उत्तरेला आपल्याला विचारलं आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? परभणी आणि लातूर. मित्रांनो हे 2 जिल्हे कुठे आहेत पहा? पूर्व दिशेला आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला टिंब जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर धाराशिव आणि अहिल्यानगर. अहमदनगरचं नाव काय आहे पहा? अहिल्यानगर. समजलं? तो पर्याय अ आणि ब योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? तर मित्रांनो काय पहा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? चला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे पहा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ. गोदावरी मित्रांनो ही काय पहा? प्रमुख नदी. चला पुढचा प्रश्न आहे. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या टिंब सीमेवरून वाहते. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? ऑप्शन क्रमांक ड मित्रांनो उत्तर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा उत्तर. नेक्स्ट आहे पहा, टिंब ही बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्वतरांग आहे. कोणतीही बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्वतरांग आहे. तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब बालाघाट. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ब बालाघाट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा बालाघाट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे पहा. बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? किती मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क 10,693 चौरस किलोमीटर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती उपविभाग आहेत? द्या उत्तर. बीड जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक ब 5 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी टिंब ही स्थानिक प्रशासन संस्था कार्यरत आहे. कोणती स्थानिक प्रशासन संस्था कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक ब नगरपंचायत आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नगरपंचायत. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड या ठिकाणी टिंब वर्ग नगरपालिका आहेत. द्या उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ वर्ग नगरपालिका आहेत पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. किती आहेत? तर किती आहेत बघा 11 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा 11.
बीड जिल्ह्यातील टिंबटिंब तालुका हा सर्वात डोंगराळ तालुका आहे. कोणता तालुका आहे जो सर्वात डोंगराळ तालुका आहे? तर पाटोदा मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, मांजरा नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? मांजरा नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? तर ऑप्शन क्रमांक ड, उत्तर सीमेवरून वाहते. कोणत्या? उत्तर. चला पुढचा प्रश्न आहे पहा, सिंदफणा आणि गोदावरी या दोन नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? सांगा पटकन. सिंदफणा आणि गोदावरी या दोन नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मंजरत या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक अ आपलं बरोबर आहे, मंजरत. बीड तालुक्याचा उगम पावणारी नदी कोणती आहे? बघा बीडमध्ये उगम पावणारी नदी कोणती आहे? सांगा पटकन. तर बिंदुसरास याचं योग्य उत्तर आहे पहा. वान नदीचा उगम कोणत्या ठिकाणी आहे? सांगा पटकन. वान नदी तर धारूर गावाजवळ मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक क परळी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, परळी. पुढचा प्रश्न आहे पहा, टिंबटिंब या ठिकाणी चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे. चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे. तो ऑप्शन क्रमांक ड बीड आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यातील रेल्वेची कोणती लाईन आहे? बीड जिल्ह्यामध्ये कोणती लाईन आहे रेल्वेची? तर ब्रॉडगेज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. बीड जिल्ह्यामधून टिंबटिंब रेल्वे मार्ग जातो. बीड जिल्ह्यातून कोणता रेल्वे मार्ग जातो? तर बघा परळी वैजनाथ ते हैदराबाद आणि परळी वैजनाथ ते परभणी म्हणजे पर्याय अ आणि ब मित्रांनो हे दोन्ही पण काय आहेत पहा, योग्य आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यातील सर्वाधिक जमीन वनक्षेत्राखाली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, वडवणी हे याचं योग्य उत्तर आहे पहा, वडवणी. चला 36 नंबरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्राखाली आहे. तर कोणता तालुका आहे? ऑप्शन क्रमांक ड माजलगाव. लक्षात ठेवायचं आहे पहा, माजलगाव हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, माजलगाव. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वात जास्त जमीन सिंचनाखाली आहे? सांगा पटकन. तर गेवराई मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक गेवराई. समजलं. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यातील टिंबटिंब या तालुक्यातील सर्वात कमी जमीन सिंचनाखाली आहे. तर वडवणी मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा, वडवणी. मांजरा प्रकल्प कोणत्या तालुक्यात येतो? तर केज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, केज. नेक्स्ट आहे पहा, माजलगाव धरणाचा लाभ कोणत्या तालुक्यांना होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब आणि क माजलगाव आणि अंबाजोगाई म्हणजे पर्याय क्रमांक ड आपलं बरोबर आहे पहा. बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय संस्था आहे? तो ऑप्शन क्रमांक ब पाली याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं पाली. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो? तर सस्तन प्राण्यामध्ये मित्रांनो वटवाघळाचा या ठिकाणी समावेश होतो. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो दयाराम साहनी यांनी मित्रांनो हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. कोणी? दयाराम साहनी यांनी. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो गुजरातमधील गांधीनगरमध्ये मित्रांनो जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला पाहावयास मिळतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर 1885 मध्ये मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. बँकिंग प्रणालीमध्ये काय प्रश्न आहे? बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेमधील चलन पुरवठ्याचं नियमन आणि नियंत्रण करते? तर भारतीय रिझर्व्ह बँक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. RBI बँक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीचा जाहीरनाम्याबाबत उल्लेख आहे? तर अनुच्छेद 352 आपल्या या ठिकाणी उत्तर आहे पहा. किती? 352. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, धातू आणि अधातू यांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, धातू आणि अधातू यांच्या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं? मिश्रण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला, मिश्रणे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, नाइटिंगेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर नर्सिंग क्षेत्राशी संबंधित मित्रांनो नाइटिंगेल हा जो काही पुरस्कार आहे हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, G7 परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली गेली होती?
तर मित्रांनो अल्बर्टा, कॅनडा आपल्याला या ठिकाणी ही भरलेली पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महान जीवित चोल वंशाच्या काळातील प्रसिद्ध वृद्धीश्वर मंदिर आहे? तर तमिळनाडूमध्ये याचं मित्रांनो हे आपल्याला मंदिर पाहावयास मिळतं. प्रश्न क्रमांक 6 आहे. चाणक्य खालीलपैकी कोणाच्या राज्यामध्ये पंतप्रधान होते? तर चंद्रगुप्त मौर्य हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. चंद्रगुप्त मौर्य हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चाणक्य ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते, हे चंद्रगुप्त मौर्याच्या सल्लागार आणि पंतप्रधान होते. त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना आणि चंद्रगुप्ताला राजा बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला आणि ते एक शक्तिशाली राज्य बनलं होतं. प्रश्न क्रमांक 7 आहे. टिंबटिंब हा धातू कमी तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतो. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ब्रोमीन हा जो काही धातू आहे मित्रांनो, हा कमी तापमानाला कसा असतो बघा, द्रव अवस्थेमध्ये असतो. कमी तापमानाला द्रव अवस्थेमध्ये. प्रश्न क्रमांक 8 आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहावयास मिळतं. पुणे जिल्हा. पुढचा प्रश्न मित्रांनो कापूर जाळल्यावर त्याचं रूपांतर स्थायू अवस्थेमधून थेट वायू अवस्थेमध्ये रूपांतरित होतं. ही प्रक्रिया पदार्थाच्या कोणत्या अवस्थांतरांचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे काय पदार्थाचं संप्लवन होतं याला. तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा तारापूर हा जो काही प्रकल्प आहे हा मित्रांनो पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? पालघर जिल्ह्यामध्ये. महाराणी येसूबाई खालीलपैकी कोणाच्या पत्नी होत्या? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराणी येसूबाई खालीलपैकी कोणाच्या पत्नी होत्या? तर छत्रपती संभाजी महाराज हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर तुळापूर या ठिकाणी मित्रांनो यांची समाधी आहे. जन्म कुठं झालेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा? पुरंदर या ठिकाणी मित्रांनो जन्म झालेला आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला मुख्यपणे कोणत्या इंधनाचा वापर केला जातो? तर कोळशाचा वापर मित्रांनो औष्णिक या ठिकाणी प्रकल्पामध्ये केला जातो. ज्यामध्ये औष्णिक ऊर्जा आहे ती कोळसा जाळून केली जाते. क्रमांक 15 आहे. खालीलपैकी कोण भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे आपल्या या ठिकाणी योग्य आन्सर राहील पहा. खालीलपैकी कोण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारताच्या मध्यामधून गेलेल्या कर्कवृत्ताला कोणत्या राज्यातून जात नाही पहा. भारताच्या मध्यातून बघा कोणतं वृत्त जात नाही. तर मित्रांनो कोणत्या राज्यामधून जात नाही विचारलंय, तर आपलं राईट आन्सर आहे बघा ओडिसा राज्यामधून मित्रांनो जात नाही. लक्षात ठेवा कर्कवृत्त ओडिसा राज्यामधून जात नाही. प्रश्न क्रमांक 17 आहे. मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण? तर बाजीराव दुसरा हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण आहे? बाजीराव दुसरा. बाजीराव दुसरा हे मराठा साम्राज्याचे 13वे आणि शेवटचे पेशवे होते पहा. त्यांनी 1796 ते 1818 पर्यंत पेशवाई सांभाळली. 1818 मध्ये इंग्रजांनी बाजीराव दुसरा यांचा पराभव केला आणि मराठा साम्राज्याचा या ठिकाणी अस्त झाला. त्यानं बाजीराव दुसरा यांना इंग्रजांना पेन्शन देऊन बिठूर येथे पाठवलं होतं. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे? तर मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य हे काय पहा महाराष्ट्रामधील मानवनिर्मित अभयारण्य आहे. लक्षात ठेवायचे पहा. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यामध्ये आहे. त्यातील पहिले मानवनिर्मित वन्यजीव अभयारण्य बघा ज्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी यांची कृत्रिम लागवड आणि व्यवस्थापन केलं जातं. अभयारण्याचं क्षेत्रफळ बघा 10.87 चौरस किलोमीटर आहे. विविध प्रकारचे वन्यजीव जसे काळवीट, लांडगा, भारतीय कोल्हा आणि इतर प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळतात. अभयारण्य पर्यटकांसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणाकडून घोषित केली जाते? मित्रांनो राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय आणीबाणी ही काय केली जाते? घोषित केली जाते. भारतीय संविधानाच्या कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी ही राष्ट्रपती घोषित करतात, परंतु पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार केली जाते. ही आणीबाणी देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यास युद्ध, बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळीच्या वेळी लागू केली जाते पहा. प्रश्न क्रमांक 20 आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर एक शिंगी गेंड्यासाठी मित्रांनो
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आपल्याला प्रसिद्ध आहे. मुघल काळामधील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा हा कोणी लिहिला आहे? तर अबुल फजल. बघा, अबुल फजलने मुघल काळामधील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा हा लिहिलेला आहे. अबुल फजल हा अकबर बादशहाचा दरबारी विद्वान होता. त्याने लिहिलेला अकबरनामा हा ग्रंथ अकबराच्या कारकिर्दीचे अधिकृत चरित्र आहे. या ग्रंथाचा तिसरा भाग आईने अकबरी या नावाने ओळखला जातो, ज्यामध्ये अकबराच्या त्याच्यानंतर कारभाराची, प्रशासनाची आणि धोरणांची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. मुघल काळातील कोणता प्रसिद्ध हिंदी कवी रामचरितमानस लिहिण्यासाठी ओळखला जातो? तर तुलसीदास. मित्रांनो, याचं योग्य उत्तर पहा, लक्षात ठेवा, तुलसीदास. प्रश्न क्रमांक 25 आहे. 2025 मध्ये परकीय थेट गुंतवणुकीमध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे? तर महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, हे काय बघा, अग्रेसर आहे. कोणतं? महाराष्ट्र राज्य. परकीय थेट गुंतवणूक FDI आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली आहे. 4 वर्षामध्ये सरासरी पाहिल्या तर बघा, अशा प्रकारे या ठिकाणी गुंतवणूक झाली आहे. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्याचा क्रमांक महाराष्ट्रामध्ये बघा 31%, कर्नाटक 21%, गुजरातमध्ये 18%, दिल्लीमध्ये 13% आणि तामिळनाडूमध्ये मित्रांनो 10% या ठिकाणी परकीय गुंतवणूक झालेली आहे. भारतामधील कोणतं राज्य सर्वात मोठं बॉक्साईट उत्पादन करणारं राज्य आहे? मित्रांनो, ओडिशा हे राज्य सर्वात मोठं बॉक्साईट उत्पादन करणारं राज्य आहे. पहा, यामध्ये बघा, ओडिशा राज्य हे बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये सर्वात मोठं राज्य आहे. भारताच्या एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी 49% उत्पादन हे मित्रांनो ओडिशा राज्यामध्ये केलं जातं. ओडिशामध्ये बघा 49% उत्पादन, गुजरातमध्ये 24%, झारखंडमध्ये मित्रांनो 9% उत्पादन या ठिकाणी केलं जातं. मग तो व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा, लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी. पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत. पहा, आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले, त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो, कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही, फोनपेमध्ये लवकर जा, लवकरात लवकर का. तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा, आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत. पहा, रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे. पहा, कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं. पहा, आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका, कारण की वारंवार अशी संधी येत नसते. पहा, बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे. पहा, त्यामुळे जास्त काही सांगत नाही, लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या.